मकसूद आणि समीर. परंतु यावेळी स्ट्रायकिंग एंड कोण येतोय पाहूया. चला सर्व संघनायक आणि अंपायर्स आपल्याशी विनंती राहील. येस थँक्यू. स्ट्रायकिंग एंडला समीर कामतेकर, लॉंग स्ट्राईक एंडला मकसूद सागवेकर आणि बॉलिंग मार्क मध्ये ते गोलंदाज दाखल झाले मतीन हातोडकर. मतीन हातोडकर तो समीर. समीर एक बेस्ट बॅट्समन आहे, धमाके करण्यात माहीर आहे. पॉवर्स प्रीमियर लीग मध्ये आम्ही त्याचा खेळ पाहिलाय. यावी ऑफ स्टिकच्या बाहेर पाहायला मिळतोय बॉल. पहिलाच बॉल वाईड करार केला गेलाय. वाईडच्या स्वरूपात स्कोर कार्ड इथे ओपन होताना पाहायला मिळालं. समीरसाठी अकुंडप्पा यावी खराब शॉट सिलेक्शन. कडेकडेच ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न होता समीरचा. कनेक्शन नाही आहे. बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन सामावतोय. डॉट बॉल आलाय. थोडासा निराश पाहायला मिळतोय तो समीर. वाऱ्याच्या दिशेच्या विरुद्ध गोलंदाजी करायची, त्यामुळे इथे निश्चितच गोलंदाजीची कसब लागणार आहे. वाईड +1 2 डबा एक्स्ट्रा स्वरूपामध्ये इथे मिळतील. यस पुढील चेंडू आणि हाई चेंडू लेग स्टिकच्या बाहेर. सलग असे वाईट बॉल पाहायला मिळतात. धावसंख्या 4 या अंकावरती पोहोचले. संघर्षाला संघर्ष करावा लागतोय की काय. पुढील चेंडू फुलटॉ चेंडू आहे. मिड विकेटला डीपला खेळ आहे. अगदी डगआउटच्या दिशेने बॉलला ढकलतोय. काय तडाखा केलाय, धमाका केलाय. सीमारेषेच्या बाहेर दवडलाय. षटकार आलाय. यस अप्रतिम खेळला गेलेला फटका पाहायला मिळाला. फुलटॉ चेंडू पुरेपूर घेतलेला समाचार. पुढे चेंडू याही वेळी आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि काय घडलंय. अप्रतिम झेल पकडला गेलाय. समीर पुढील चेंडूवरती माघारी परततोय. या आधीच्या चेंडूवरती लगावला होता षटकार भिगीत पाहायला मिळाला, परंतु पुन्हा एकदा बॅक टू बॅक 6 लगावण्याचा इरादा समीरने व्यक्त केला. परंतु क्षेत्ररक्षक तिथे अप्रतिम कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. अयुबच्या माध्यमातून अप्रतिम झेल इथे पकडला गेलाय आणि इथे संपवला गेलाय खेळ तो समीरचा. समीर यावी डगआउटच्या दिशेने परतलाय. धावसंख्या इथे आपल्याला पाहायला मिळते ती यावी 10. न्यू बॅटर फलंदाज यावी मैदानाच्या आतमध्ये झाकीर. पाहूया झाकीर कशा पद्धतीने आपल्या संघाला सुरुवात करून देतोय, आरंभ करून देतोय. झाकीर बांगी फटका चुकला. इनसाइड एज पाहायला मिळालाय आणि फॉलो थ्रू मध्ये केला गेलेला फील्ड बॉल डॉट बॉल पाहायला मिळतोय. कमबॅक केलाय. सुरुवात थोडीशी खराब झाली. वाईट काही चेंडू जरूर पाहायला मिळाले, परंतु त्यानंतर कमबॅक करून दिलाय त्याने आपल्याला. हो यावी क्लासी शॉट आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून खेळला गेलेला फटका आहे. या सीमारेषा पार आहे, म्हणजेच काय षटकार आहे. झाकीरच्या बॅट मधनं धमाका पाहायला मिळालाय.
यस, रायगडचा टायगर उस्मान पटेल स्टाईल मध्ये खेळला गेलेला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं. काय ताकद पाहायला मिळाली, काय टायमिंग पाहायला मिळालं. अप्रतिम शॉट जाकीरच्या बॅटमध्ये ते प्रेझेंट केला गेलाय. षटकार आला, इथे दबाव निर्माण केला जातोय तो गोलंदाजावरती. पुढील चेंडू आखूड टप्पा आहे. याही वेळी पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या आतल्या बाजूचा इथे स्पर्श करताना पाहायला मिळाला बॉल आणि त्यानंतर यष्टीरक्षकांनी ती बॉल फील्ड केलाय. दरम्यान षटक क्रमांक पहिले ते समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 16, एक गडी बाद. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त. धावसंख्या एक गडी बाद 16. आणि यावी गोलंदाज यावी आपल्याला पाहायला मिळते बॉलिंग ट्रॅक वरती. नवीद बोरकरला यावी आणलं गेले आणि स्ट्रायकिंग एंडला मकसूद असेल. पाहूया मकसूद आपल्या बॅटिंगची सुरुवात कशा पद्धतीने करतोय. सिंगल डबल घेऊन पुढे जाण्याचा इरादा असेल का इथे बिग हिट करून या ओव्हरची सुरुवात असणार आहे. मकसूद नवीद वलीद आलाय आणि याही वेळी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने अगदी सरळ खेळला गेलेला फटका. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. बॉल फील्ड करेल, 1 रन मिळेल. वलीद बोरकर बॉलिंग मार्गवरती. पहिलाच बॉल ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेर पाहायला मिळाला होता. प्रथम फिल्डिंग करतोय तो संघर्ष संघ. वलीदचा बॉल इथे आपल्याला पाहायला मिळेल. यस, यावी कव्हरला खरा फिल्डिंग आहे. डीप लचेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 रन घेतले गेले. दुसऱ्या धावेचा कॉल देण्याचा प्रयत्न निश्चितच इथे होता, परंतु मागे दवडलं गेलं. 1च रन इथे मिळाले आणि याही कारण धावसंख्या 18 अंकावरती थांबले. पुढील चेंडू ओ याही वेळी खडे खडे खेळण्याचा प्रयत्न. उशिराने आला बॉल, शरीरावरती आदळलाय बॉल. 1 रन याही बॉलवरती ते मिळते. टप्पा चांगला आहे. बॉडी लेंथ आणि लाईन लेंथ ही परफेक्ट पाहायला मिळाली ती या गोलंदाजाकडून. कोणती चूक विशेष त्याने केली नाहीये. स्ट्रायकिंगला झाकीर. एक षटका जरूर त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. यावी डीप मिड विकेटला ओ क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉल फरार झालाय. इथे चौकार आलाय. वलीद. नेक्स्ट बॉल फॉर झाकीर. याही वेळी विकेट कीपर पुरेपूर प्रयत्न करताना पाहायला मिळालाय. आउटफील्ड थोडस रेतीचं आहे, वाळूच आहे, त्यामुळे बॉल थांबला जातोय. या शानदार खेळला गेलेला फटका. बॉल सीमारेषेच्या बाहेर जाऊन थांबतोय. इथे षटकार येतोय.
षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 30 आणि बॉलिंग मार्गवर इथे दाखल होतोय. गोलंदाज यावेळी मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना पाहायला मिळेल अयूब, ज्याने अतिशय अप्रतिम फिल्डिंग केली होती. एक लाजवाब कॅच त्याने पकडली होती. बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होईल अयूब. राईट आर्म राऊंड द विकेट. जाकीर स्ट्रायकिंग गेनला खेळण्यासाठी सज्ज आहे. एक षटकार जरूर त्याच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. एक षटकार एक चौका त्याने लगावलाय निश्चितच. यावेळी फुल टॉस चेंडू मिड विकेटला. चेंडू येतोय सीमारेषेच्या दरम्यान. बॉल फील्ड केला जाईल. एक रन घेतली गेले. दुसऱ्या धावेचा केला गेलेला प्रयत्न. एकच रन या बॉल वरती मिळेल. धावसंख्या 31. 31 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. यावेळी फटका सरस होता परंतु प्रॉपरली मिडल झाला नव्हता, त्यामुळे इथे थोडीशी चूक झालेली पाहायला मिळाली. पुढील चेंडू यस फुल टॉस चेंडू आहे. फुल टॉस चेंडू आहे. काय फटका खेळलाय. प्रतिम कनेक्शन पाहायला मिळालं बॅट आणि बॉल मध्ये. आणि मिड विकेटच्या डोक्यावरून बॉलला दबडलंय. सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी बॉलला केलंय ते फरार. प्रतिम फटका इथे पाहायला मिळालाय. पुढील चेंडू इथे पाहायला मिळेल अयूब आणि समोर आहे तो मकसूद. हो यस शानदार कनेक्शन. रिझल्ट आहे सीमारेषा पार षटकार. अप्रतिम बॅटिंग चालले. यावेळी मकसूद ही आपला रंग दाखवू लागलाय. फुल टॉस चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला गेलेला फटका आहे. ट्रॅव्हल होतो डीपला. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचलाय. एक रन घेतले गेले. दुसऱ्या धावेचा दिला गेलेला कॉल आणि 2 धावा यशस्वीपणे संघाच्या खात्यामध्ये ती जोडल्या जातील. या 2 धावेने धावसंख्या 45 अंकावरती जाऊन पोहोचले. षटक क्रमांक 30 इथे प्रगतीपथावर. अयूब ऑन दी मार्क. स्ट्रायकिंग एंडला मकसूद आहे. बॅटिंग अतिशय सरस पाहायला मिळते आणि त्यानंतर रडार मध्ये आलाय बॉल. सीमारेषेच्या दरम्यान बॉल ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक प्रयत्न अपुरे ठरतील. बॉल सीमारेषेच्या बाहेर जाईल. आणखी एक दमदार शानदार PPL षटकार. जबरदस्त बॅट घुमावली होती इथे आणि त्यामुळे परफेक्ट मिडल झालेला बॉल पाहायला मिळाला. जी लांबी अपेक्षित होती तेही इथे मिळाली आणि त्यामुळे बॉल सीमारेषे अगदी बाहेर गेलाय. 6 धावांसाठी इथे फरार झालाय. 6 धावा इथे निश्चित मिळत आहे. धावसंख्या जंप झाले आणि पोहोचले यावी 51 या अंकावरती. 51 लॉस ऑफ 1 विकेट. अयूबचंही षटक इथे महागडं ठरतं की काय. पुढील चेंडू हाही फटका इथे चुकतोय. बॉटम एज थोडा काळ हवेमध्ये आणि एक अप्रतिम कॉटन बॉल करता इथे पाहायला मिळालाय तो अयूब. महत्वाचा मोहरा मकसूद जो इथे आक्रमण करू लागला होता आणि त्या मकसूदची विकेट इथे प्राप्त गेले. यशस्वी गोलंदाज ठरलाय तो अयूब आणि त्याचबरोबर अप्रतिम वेल जज कॅच इथे म्हणावी लागेल पूर्णगड प्रीमियर लीग मध्ये जी यावी अयूबने घेतले. अयूबने आतापर्यंत 2 जेल पकडलेत. एक आपण पाहिलं तर सिक्सर जाणारा बॉल अगदी सीमारेषेच्या जवळ त्याने झेल बाद केला आणि पहिला धक्का दिला. समीर डगआउटच्या दिशेने परतला आणि त्यानंतर स्वतःच्या गोलंदाजीवरती बॉलचा पुरेपूर पाठलाग करून एक अप्रतिम झेल आणखीन एक त्याने पकडलाय आणि अयूबने मात्र इथे चांगली फिल्डिंग केली असं जरूर म्हणावं लागतंय. षटक थोडंसं महागडं निश्चित पाहायला मिळालं परंतु महत्त्वाचे 2 विकेट त्याने आपल्या नावावरती केल्यात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथे आपण पाहतोय 51.
यस, विघ्नेश आलाय नॉन स्ट्रायकिंगला पाहायला मिळेल आणि बॉलिंग मार्कवरती गोलंदाज इथे आपल्याला पाहायला मिळतोय. वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघाकडून चौथं षटक. राईट आर्म राऊंड द विकेट. जाकीर स्ट्रायकिंग एजला पूर्ण ताकदीने आव्हान उभं करताना जाकीर पाहायला मिळतोय. आखूड टप्पा ऑफ स्टिकच्या बाहेर बॉल पंचांनी दंडित केलंय. वाईटच्या स्वरूपात 1 रन इथे मिळते. सुरुवात थोडीशी खराब यावी वलीद याची इथे म्हणावी लागेल. पुढील चेंडू. यस, यावी फटका चुकलाय. इनसाइड एज घेऊन मिड विकेटच्या दिशेने बॉल कॅरी होतोय. क्षेत्ररक्षक पोहोचतोय बॉलवरती परंतु यस नो वेट. हो, चुकीचा थ्रो आहे. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो केला गेला परंतु चुकीच्या पद्धतीने विकेट पासून खूप दूरवरती पाहायला मिळाला होता थ्रो. त्यामुळे सहजपणे 2 धावा इथे मिळतील. स्ट्राईकला जाकीर निश्चितच पाहायला मिळेल. धावसंख्या 54. 54 या अंकावरती थांबलेली धावसंख्या इथे असताना वलीचा पुढचा चेंडू आणि त्यानंतर बॅट घुमवले आणि बॉललाही घुमवले. ते सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. प्रतिम फटकेबाजी इथे पाहायला मिळते. जाकीरच्या बॅट मधून आलेला षटकार इथे पाहायला मिळाला. वलीद पुढील चेंडू घेऊन विदाईट ओव्हर द विकेट. यावी चांगला बाउन्स परंतु ऑफस्टिकच्या खूपच बाहेर पाहायला मिळाला बॉल. पंच स्वप्नील गुरव यांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. वाईट बॉल. 1 रन एक्स्ट्रा इथे मिळते. एक्स्ट्रा धावा प्रत्येक मॅच मध्ये डोकेदुखी ठरल्यात. या आधीचाही सामना आपण पाहिला तर राकेशने फेकलेला एक्स्ट्रा बॉल आणि त्यामुळे अडचणीमध्ये आलेला संघही आपण पाहिला होता. ते चुका या मॅच मध्ये करून चालणार नाहीयेत संघर्ष संघाला. यानंतर होणारा सामना उस्मान वॉरियर्स विरुद्ध रोहान फिनिक्स. दोन्ही संघ फर्स्ट इनिंग संपन्न झाल्यानंतर टॉससाठी यायचं आहे. यस, विघ्नेशने बॅट घुमवली होती. शरीरावरती आदळलाय बॉल. बाईच्या सुरुवात 1 रन मिळते. 1 रन इथे मिळाले. जाकीर स्ट्रायकिंग गेंदला येईल. वलीदचा पुढचा चेंडू पाहूया. जाकीर कशा पद्धतीने खेळून काढतोय. बॉल यस, कनेक्शन लाजवाब आहे. रिझल्ट ही त्याही पेक्षा लाजवाब पाहायला मिळतोय. बॉल अगदी तडीपार झालाय. 6 धावांसाठी झालाय फरार. जाकीरच्या बॅट मध्ये आणखी एक पीपीएल षटकार. पाहायला मिळाले. रडार मध्ये सापडला आणि रडार मध्ये आलेला प्रत्येक बॉल जाकीरने सीमारेषेच्या बाहेर तडीपार केलाय आणि यावेळी जाकीरने अप्रतिम फटका सजवला. इथे काही कनेक्शन पाहायला मिळालं, काही टायमिंग पाहायला मिळालं आणि त्यामुळे बॉल सीमारेषेच्या आर पार गेलाय. पीपीएलचा शानदार षटकार यावेळी जाकीरच्या बॅटमधून इथे आपल्याला पाहायला मिळालाय. पुढील चेंडू. वलीद टू जाकीर. यावेळी स्टेपिंग केलंय. बॅक टू बॅक षटकार पाहायला मिळतोय. फलंदाजाने केला इरादा पक्का. बॅक टू बॅक लगावला इथे छक्का. गोलंदाज होतो इथे अक्का बक्का. अप्रतिम बॅटिंग. जाकीर ऑन फायर. काय बॅटिंग पेश केले. जाकीर नाम सुनके कायर समजे क्या. फायर हम फायर आणि फायर झालाय तो मैदानाच्या आतमध्ये. धमाका करतोय. काय बॅटिंग केले त्याने. सलग 2 चेंडूमध्ये 2 षटकार लगावले त्याने. यस, आणि जाकीर ज्या पद्धतीने खेळतोय ना, पूर्णगडचा टायगर म्हणजे
पूर्णगडचा उस्मान पटेल म्हणून आपण त्याच्याकडे पाहू शकतो. ज्या पद्धतीने तो फटके खेळतोय, रायगडचा टायगर उस्मान आणि त्यानंतर पूर्णगडचा टायगर झाकीर. बॉलिंग मार्गवरती अरफात. 10 ते 12 पावलांचा घेतल्या गेलेले रनअप. शेवटचं षटक क्रमांक 5 व ओ कॅच आउट आहे. ऑन साइडला भिरकवण्याचा इरादा होता. बॅटची एज घेतले. यष्टीरक्षकाने इथे अप्रतिम झेल पकडलाय. दुसरा धक्का इथे बसतोय. तिसरा धक्का इथे बसलाय. तो संघाला विघ्नेश यावी डगआउटच्या दिशेने भरतील. न्यू बॅटर मुजाहिद. पहिल्याच बॉलवरती यश प्राप्त केले अरफात याने. थोडासा वेगवान चेंडू होता. विघ्नेशने आडव्या बॅटने खेळण्याचा केला होता प्रयत्न. बॅटची एज आणि यष्टीरक्षकाने एक अप्रतिम पकडलेला झेल. त्यामुळे तिसरा धक्का यावी बसलाय. फटका चुकतोय. स्टिकरवरती आदळलाय बॉल. सरळ येतोय. लॉंग ऑनच्या दिशेने पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षकाने बॉल इथे फील्ड केला गेलाय. त्यावर एक रन सहजपणे आपल्या संघाच्या खात्यामध्ये जोडली गेली. एक रनने धावसंख्या 75 या अंकावरती जाऊन पोहोचते. पुढील चेंडू आहे. हाफ पिच डिलिव्हरी आणि अयू बॉलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न इथे करताना पाहायला मिळाला, परंतु थोडीशी खलबली पाहायला मिळते. प्रॉपरली बॉलपर्यंत पोहोचला, परंतु थ्रो तेवढ्या जलदगतीने करू शकला नाहीये. त्यामुळे या बॉलवरती मिळत आहेत 2 धावा या बॉलवरती. झाकीर स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळालंय. अरफातचा पुढील चेंडू आहे. हो यस, पूर्णगडचा उस्मान पटेल तुफानी इनिंग पेश करताना काय जबरदस्त बॅटिंग केले. का मला पूर्णगडचा उस्मान पटेल म्हटलं जातं याची प्रचिती मैदानाच्या आतमध्ये झाकीर इथे देतोय. अप्रतिम बॅटिंग. येस, थँक्यू. 15 चेंडूमध्ये 45 धावांची अप्रतिम 42 धावांची इनिंग पेश करतोय. 15 चेंडू 42 धावा बनवल्यात. तो गरजलाय, तो बरसलाय, तुटून पडलाय. षटकरांची आतिषबाजी करताना पाहायला मिळालाय आणि इथे फटका चुकला होता, परंतु झेल निसटतोय. संधी मिळते. या स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्यासाठी सॅक्रिफाईस केली गेलेली ही विकेट आहे आणि हा रणनीतीचा भाग असतो, कारण शेवटचं षटक प्रगतीपदावरती आहे. वैयक्तिक 43 धावसंख्येवरती खेळतोय. 16 चेंडूंचा सामना त्याने केलाय. तुफान इनिंग पेश केले. उस्मान पटेलची जणू काही कार्बन कॉपी मैदानाच्या आतमध्ये खेळते की काय असं फील निर्माण केलं या पूर्णगडच्या या मैदानावरती. उस्मान पटेल रायगडचा टायगर, तर झाकीर यावी पूर्णगडचा टायगर. पीपीएलचा टायगर ठरलाय तो झाकीर. याही वेळी फटका मिस टाइम आहे, परंतु डीपला चेंडू ट्रॅव्हल होते कॉर्नरच्या दिशेने आणि केला गेलेला प्रयत्न. 2 धावा या बॉलवरती निश्चित इथे मिळत आहेत. 2 धावेने धावसंख्या सरकले पुढे आणि स्कोर पोहोचलाय. यस, निर्धारित 5 ओव्हरमध्ये धावा बनवल्या गेल्या ते 86 87 धावांचं लक्ष ठेवलं गेले.
इफाद 11 संघासमोर. इफाद 11 संघाने संघर्ष संघासमोर ठेवलेलं 87 धावांचं लक्ष्य. येस, स्ट्रायकिंग केला मतीने आणि पहिल्या षटक घेऊन इथे बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतो तो मकसूद. पहिलाच बॉल आडव्या बॅटने वार करायचा इरादा होता. डॉट बॉलने षटकाला सुरुवात. मकसूद फलंदाजीमध्येही चांगला सपोर्ट आपल्या टीमला त्याने दिलाय आणि गोलंदाजी करत असताना पहिला बॉल त्याने डॉट इथे पेश केलाय. एक चांगली सुरुवात निश्चितच इथे अपेक्षित आहे. इफाद 11 संघाकडून गोलंदाजी करत असताना मकसूद अलॉंग द कार्पेट मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचलाय. जाकीर आहे तिथे. जाकीरने बॉल फील्ड केलाय. थ्रो करेल तत्वर एक रन. एका धावेने स्वतःच आणि संघाचं खातं इथे ओपन झालेलं पाहायला मिळतंय. किशोर आलाय स्ट्रायकिंग गेला. किशोर यावेळी मैदानाच्या आतमध्ये शोर करेल का आणि मैदानाच्या बाहेर किशोरचा शोर होणंही अपेक्षित असणार आहे. किशोरच्या धाबाने शोर होणंही ते अपेक्षित असणार आहे. कारण 87 धावांचं लक्ष्य आहे. एक विशाल लक्ष्य आहे. बिग टार्गेट यावेळी पार करायचं आहे. लेफ्ट हँडेड फलंदाज पुढील चेंडू किशोरसाठी. मकसूद ऑन दी मार्क. यावेळी फटका लाजवाब आहे. किशोरने शोर करायला सुरुवात केली आणि पहिलाच बॉल खेळत असताना बॉलला अगदी डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर ढकललाय. षटकार ठोकलाय. धमाका केलाय. ब्लास्ट केलाय. स्वागत केलंय. अप्रतिम खेळला गेलेला फटका. बॉल सीमारेषा पार. षटकार. जबरदस्त सुरुवात म्हणावी लागेल किशोरच्या बॅटिंगला. किशोरने आपल्या मैदानाच्या आतमध्ये शोर सुरू केलाय. मकसूद वरती चढवलाय हल्ला. काय पहिला बॉल खेळत असताना बॉलला लॉंगॉनच्या डोक्यावरून तरी पार दवडले. सीमारेषेच्या पार दवडलाय. अप्रतिम बॅटिंग इथे पेश करणं अपेक्षित आहे कारण मोठं लक्ष आहे आणि त्यासाठी सुरुवात धमाकेदार होणं अपेक्षित होतं.
संघर्ष संघाकडून. आणि संघर्ष करत असताना मैदानाच्या आतमध्ये किशोरने वैयक्तिक पहिल्याच बॉलवरती सीमारेषेच्या बाहेर षटकार लगावलाय. पुढील चेंडू मकसूद याही वेळी फ्रंट फूटवरती येऊन खेळण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. राईट लेफ्ट कॉम्बिनेशन आहे, राईटी लेफ्टी कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे गोलंदाजांनी आपल्या लाईन लेनमध्ये वारंवार बदलाव करावा लागणार आहे. संघर्षाची रणनीती सरस आहे, परंतु मकसूदी तेवढा चालाक आहे. या मैदानामध्ये सातत्यपूर्ण तो खेळत आला आहे, त्यामुळे या मैदानाचा तगडा अनुभव आहे याच्याकडे. बॉल कुठे पडल्यानंतर कशा पद्धतीने टर्न होतो हे मकसूदला माहिती आहे आणि टप्पा राखलाय त्याने आतापर्यंत. पुढील चेंडू यावी फटका चुकतोय, हवेमध्ये आहे बॉल, क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचलाय, केली नाहीये चूक, पकडलाय झेल आणि यावी संपला यावी मतीनचा खेळ. मतीन माघारी परतेल. संघर्षाला बसतोय तो पहिला धक्का. मतीन यावी मोठी इनिंग पेश करू शकला नाहीये. पहिली विकेट इथे गमावले संघर्षने आणि यावी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करेल प्रवेश. यस, भावेशच्या माध्यमातून पकडला गेलेला झेल पाहायला मिळालाय. अय्यूब येतोय. रुहान फिनिक्स संघाने प्रथम फिल्डिंग स्वीकारले. पुढील होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल. मकसूद यस, यावी कट केलाय, चॉप केलंय बॉलला. कव्हर पॉइंटच्या दिशेने बॉल फील्ड केला जाईल, तद्वर 1 रन. या बॉलवरती मिळालेली ती 1 रन आहे. सिंगल रन इथे मिळते आणि धावसंख्या पोहोचली ती 9 या अंकावरती. यस, पूर्णगडचा टायगर यावी बॉलिंग मार्क वरती आलाय. जाकीरने फलंदाजी अप्रतिम केले. गोलंदाजी पाहूया कशी करतोय. राईट मोर पहिल्याच बॉल वरती केलाय वार. बॉल जातोय सीमारेषा पार आणि यावी आलाय शानदार षटकार. धावसंख्या 15 या अंकावरती जाऊन पोहोचले. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण अय्यूबला पाहिलं आणि अय्यूबने पहिल्याच बॉलवरती वार केलाय. ज्या पद्धतीने जाकीरने आक्रमण केलं होतं अय्यूब विरुद्ध, आता इथे अय्यूब आक्रमण करतोय जाकीर विरुद्ध. हो, यावी बीमर पाहायला मिळालाय. नो बॉल चाल इशारा इथे जस्ती पाहायला मिळतोय. आधीच्या चेंडूवरती लगावला गेलेला षटकार. यावी हा चेंडू फ्री हिट असणार आहे. अखूट टप्पा आहे, परंतु यावी अलॉंग द ग्राउंड बॉल ट्रॅव्हल होताना ते पाहायला मिळतोय. 1 रन निश्चितच संघाला मिळेल. धावसंख्या 17 या अंकावरती पोहोचते. अजूनही 70 धावांची आवश्यकता राहिली. षटक क्रमांक प्रगतीपथावरती आहे ते दुसरं. किशोर आहे. किशोरच्या बॅटमध्ये एक षटकार आपण जरूर पाहिलाय, परंतु यावी समोर जाकीर नावाचं एक आव्हान आहे. यावी किशोर जाकीरच्या पुढील चेंडूंचा सामना कसा करेल हे संघर्षासाठी खूप महत्त्वपूर्ण राहणार आहे. राईट हँड राऊंड द विकेट. हो, क्लीन बॉल, अप्रतिम डिलिव्हरी ते पाहायला मिळाले. यू मिस आय हिट. यस, डेफिनेटली हिट. किशोरने मिस केला बॉलला आणि बॉलने डेफिनेटली हिट केलंय. डावी यष्टी उद्ध्वस्त करतोय, क्लीन बोल्ड करतोय, 1 विकेट आपल्या नावावरती करतोय आणि आपल्या संघाला महत्त्वपूर्ण 1 विकेट प्राप्त करून देताना जाकीर पाहायला मिळालाय. किशोर डगआउटच्या दिशेने दुसरा धक्का संघर्षाला. पाहूया किशोरची जागा घेण्यासाठी कोणता फलंदाज इथे आजमावला जाईल.
न्यू बॅटर अरफात जाकीरच्या पुढील चेंडूचा सामना करण्यासाठी तो इथे सज्ज होईल. संघर्षाला संघर्ष करावा लागतोय. अडचणीमध्ये आलाय संघ. 2 विकेट लवकर गमावले आहेत, परंतु त्यानंतर बॅटिंग स्क्वॉड कशा पद्धतीने कामगिरी बजावेल ही खूप महत्वाचं इथे ठरणार आहे. आव्हान मोठं आहे, परंतु कारनामाही आपल्याला मोठा करायचा आहे. यस, यावी शॉर्ट पिच डिलिव्हरी होती. चांगला टप्पा इथे राखला गेला होता तो जाकीरकडून. ऑफस्टिकच्या बाहेर ठेवतोय बॉल, जेणेकरून खेचून मारावं लागतंय. पुढील चेंडू. यस, फुल टॉस चेंडू आहे. हवेमध्ये खेळलाय फटका. क्षेत्ररक्षक बॉल खाली येतोय, परंतु दिसडलाय झेल. झैद होता तिथे. झैद बॉल पर्यंत पोहोचलाही होता, परंतु प्रॉपरली गॅदर करू शकला नाही. 1 रन या बॉलवरती मिळाले. धावसंख्या 18 या अंकावरती जाऊन पोहोचले. 69 धावांची अजूनही आवश्यकता इथे राहिली आहे. तुफानी बॅटिंग इथे होणं अपेक्षित असणार आहे. अय्यूबला एका एंड करून आक्रमण करणं इथे खूप आवश्यक आहे. शेवटचा चेंडू बाकी, लास्ट बॉल. जाकीर पुढील चेंडू घेऊन. अय्यूब. यस, मंचावरती आपण पाहतोय ज्या ट्रॉफीसाठी इथे द्वंद्व चाललं, युद्ध चाललंय, ते ट्रॉफी मंचावरती इथे दाखल झाले. चमचमती ट्रॉफी आहे. सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या या सर्व ट्रॉफी आहेत. देखण्या अशा ट्रॉफी आहेत. संपूर्ण ग्लास वर्क आणि या ट्रॉफीसाठी चाललेलं मैदानाच्या आतमध्ये द्वंद्व, युद्ध आणि एक दंगल. बॅट आणि बॉलची फटका हवेमध्ये आहे. हाही फटका मिस टाइम आहे, परंतु यावी केली नाहीये चूक. पकडला गेलाय. इथे अप्रतिम झेल. कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच जिंका मॅच, असं सातत्यपूर्ण आपण ऐकत आलोय. आणि इथे कॅच पकडले, मॅच ही जिंकली जाते का पाहूया. परंतु संघर्षाला संघर्ष करावा लागलाय आणि सलग 3री विकेट इथे गमावले. यस, झैदने कॅच पकडली. एक ड्रॉप गेली, परंतु त्यानंतर महत्वपूर्ण कॅच त्याने पकडले. आणि फलंदाज या मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. वलीद आलाय. नॉन स्ट्रायकिंगला तो पाहायला मिळेल. अरफात स्ट्रायकिंग गेला. मकसूद पुढील चेंडू घेऊन. हो, क्लासी शॉट आहे. स्वीप शॉट खेळलाय आणि डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आपल्याला थोडासा वाईड आणि त्याच्या माध्यमातून बॉल फील्ड केला गेला. 1 रन इथे मिळाले. वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघासाठी 3रं षटक इथे घेऊन दाखल झालेला मकसूद. हो, यावी जोरदार अपील आहे. कॅच आउट आहे. कॅच आउट करार केला गेलाय. कॅच आउट करार केला गेलाय. बॅटची हलकीसे घेतले गेलेले एज आणि त्यामुळे फलंदाजी इथे थोडासा नाखुश आहे, परंतु बॅटचा जरूर आवाज आपल्यापर्यंत पोहोचलाय, अंपायर पर्यंत पोहोचलाय. त्यामुळे कॅच आउट होऊन मैदानाच्या बाहेर यावं लागेल ते वलीद याला. अप्रतिम कामगिरी पंचांच्या माध्यमातून इथे जरूर पाहायला मिळाली. अगदी हलकीशी कड घेतली होती ती बॉलने. फलंदाज यावी मैदानाच्या आतमध्ये येतोय. सोहम दाखवेल का आपला दमखम. हम नहीं है किसी से कम सांगेल का इथे सोहम. मकसूद समोर आहे. लेफ्ट हँडेड फलंदाज दाखल झालाय. वाऱ्याच्या गतीचा, वाऱ्याच्या दिशेचा फायदा उचलण्याचा इरादा संघर्षाचा हा फलंदाज करेल का पाहूया. क्लीन बॉल दे. बॅक टू बॅक अप्रतिम डिलिव्हरी. यावी ऑफ स्टिक उद्ध्वस्त केले, डिस्ट्रॉय केले, नस्तनाभूत केले. अप्रतिम बॉलिंग इथे पडावी लागेल मकसूद याच्याकडून.
सलग 3 चेंडूवरती 3 विकेट आणि या स्पर्धेतला दुसरा गोलंदाज. या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक इथे पाहायला मिळते. मकसूद पहिल्या 2 चेंडूवरती 2 विकेट आणि त्यानंतर इथे कॅच आउट. पहिले 2 क्लीन बोल्ड पाहायला मिळाले आणि त्यानंतर इथे कॅच आउट झालेला खेळाडू. महेश कामतेकर उर्फ मया. फटका स्क्वेअर लेगला ट्रॅव्हल होतोय अलॉंग द ग्राउंड. एकच रन इथे मिळणार आहे. सोहेल वाडकर यांच्याकडून मकसूदच्या अप्रतिम गोलंदाजीसाठी 500 रुपये आलेत. यस इफाद 11चे संघ मालक यांच्याकडून मकसूदच्या दमदार गोलंदाजीसाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज आलाय. यावेळी षटक क्रमांक 30 इथे समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते ती 20. 67 धावांचं लक्ष आहे. येणारे चेंडू असतील ते 12 चेंडू 67 धावा. यावेळी व्हाईट बॉलचा आलेला इशारा. आणि पुढील चेंडू लगेचच आपल्याला इथे डॉट पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्क होती समीर आहे. आई चेंडू डॉट. सलग दुसरा चेंडू डॉट आलाय. संघर्ष कम्प्लिटली बॅकफुट वरती गेलाय. जी सुरुवात अपेक्षित होती इथे झाली नव्हती. हवेमध्ये आहे बॉल. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचण्याचा करतोय प्रयत्न अपुरे ठरलेत. पाणी पाहायला मिळालं त्या साईडला त्यामुळे त्यानंतर खेळला गेलेला फटका खूप काळ हवेमध्ये आहे आणि यावेळी कॅच आउट झालाय. सोहेल वाडकर यांच्याकडून जाकीरच्या अफलातून खेळासाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज. संघर्ष यावेळी कम्प्लिटली बॅकफुट वरती गेलाय. त्यानंतर उंचावीमध्ये खेळला गेलेला फटका. क्षेत्ररक्षक झेल पकडताना पाहायला मिळालाय. अप्रतिम पकडली गेलेली कॅच. झैदच्या माध्यमातून शानदार कॅचेस पकडलेत.
यस इंजमाम हातोडकर याच्याकडे ताकद आहे, क्षमता आहे, गेम चेंजर आहे, मॅच विनर आहे. अनेक मैदानांमध्ये असे अडचणीमध्ये आलेले सामने याने आपल्या नावावरती केलेत. इंजमाम याने जर षटकार लगावला तर जाकीर भाई यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राईज. इंजमामने एक जरी षटकार लगावला ना तर इथे बक्षिसांची लयलूट होणार आहे. आणि इंजमामला या मैदानाचा चांगला अंदाज आहे. या सडव्या बॅटने वार करण्याचा प्रयत्न होता, डॉट बॉल आलाय आणि षटक क्रमांक समाप्त झालाय. ते यावी चौथं. शेवटचे 6 चेंडू ते बाकी आहेत. 6 चेंडूमध्ये 65 धावांची आवश्यकता आहे. आणि त्यानंतर पुढील चेंडूवरती आणखीन एक विकेट इथे प्राप्त केले. जैदने एकूण 4 कॅचेस पकडलेत. जैदने आतापर्यंत 4 कॅचेस पकडलेत. फिल्डिंग डिपार्टमेंटच्या दिशेने एक सोडली त्याने झेल, परंतु त्यानंतर सलग 4 कॅचेस पकडलेत. अप्रतिम फिल्डिंग. आणि भावेशनेही यष्टीरक्षण करत असताना 2 कॅचेस पकडलेत. संघासाठी चांगलं योगदान राहिले. लास्ट विकेट मैदानाच्या आतमध्ये. आणि जर इथे ऑल आउट झाली तर पहिली टीम बनेल या स्पर्धेतली ऑल आउट होणारी. यस कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, बॅट बॉलचा संपर्क नाहीये, डॉट बॉल आलाय. अजूनही 4 चेंडू बाकी आहेत. या स्पर्धेमधला पहिला संघ ठरतो की काय संघर्ष ऑल आउट होणारा नाही, परंतु यावी अगदी सरळ बॅटने खेळलेला फटका आहे. धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न तो इथे करत नाहीये, जेणेकरून आपला संघ ऑल आउट होऊ द्यायचा नाहीये हा इरादा मे बी या फलंदाजाकडून. तुम्ही रन महत्वाची नाही तर विकेट महत्वाची आहे आणि त्यासाठी तो मैदानाच्या आतमध्ये अगदी सहजपणे खेळताना दिसतोय. कोणतेही आक्रमण नाही. यस सॉफ्ट प्लेड. जणू काही कसोटी चालली की काय मैदानाच्या आतमध्ये. आपला संघ ऑल आउट होऊ द्यायचा नाही आहे हे फलंदाजाला माहिती आहे आणि त्यासाठी त्याच्यामधून चाललेला प्रयत्न. यावी नो बॉल आलाय, नो बॉल आलाय. फ्री हिट असेल, पुढील चेंडू फ्री हिट आहे. यस इथे प्रयत्न होतो का पाहूया. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे करेल का हा फलंदाज. फटका हवेमध्ये क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचेल, परंतु उपयोग काहीच होणार नाहीये इथे. डॉट बॉल आलाय. शेवटच्या षटकातील शेवटचा बॉल आहे आणि यस प्लेड केले. दरम्यान निर्धारित 5 षटकांचा खेळ समाप्त आणि या सामन्यामध्ये विजय संपादन करताना पाहायला मिळतो इफाद 11. संघर्ष आपला जलवा या मॅचमध्ये दाखवू शकला नाही, परंतु इफाद 11 कडून जर बॅटिंग डिपार्टमेंट, बॉलिंग डिपार्टमेंट आणि त्याचबरोबर जैसच्या माध्यमातून केली गेलेली फिल्डिंग आणि या सर्व गुण संपन्न खेळामुळेच या सामन्याचा विजेता ठरलाय तो इफाद 11. मॅन ऑफ द मॅच